नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भीमराव धोंडे आणि खंडणी प्रकरण फार दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. मराठी महाराष्ट्रानं या प्रकरणाला फार लावून धरलेलं आहे आणि लावून धरण्याचं वेगळं कारण आहे. त्यांच्या समर्थकांना, लाभार्थ्यांना आणि त्यांच्या दलालांना मराठी महाराष्ट्र हा त्यांच्या विरोधामध्ये कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहे असं वाटतं आहे. मात्र जेव्हा कधी तुमचा नेता, म्हणजे ह्या ठराविक त्या लोकांसाठी हा शब्द आहे ज्यांना वाटतं की साहेब चुकीचेच नाहीत, साहेबांना बदनाम केलं जातं आहे, त्या सगळ्यांना हा शब्द आहे की जर कधी साहेबांनी तुमच्यावर टांग टाकली असती तर कसं वाटलं असतं. एखाद्याच्या लेकराला, एखाद्याच्या लेकराच्या आईला असं बदनाम करणं, असं छळणं, असा त्रास देणं, अशा प्रकारे एखाद्याच्या लेकराची मागणी करणं, आपलं वय काय, आपण करतोय काय, पद, प्रतिष्ठा, पैसा, या सगळ्यांच्या जोरावर तुम्ही काहीही करणार का? सदरील महिलेनं मराठी महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासे केलेले आहेत. तब्बल 40-44 मिनिटं. एखादी महिला कुणावर आरोप करत असेल तर त्याच्याकडं काहीतरी तथ्य असेल, काहीतरी सत्य असेल म्हणून ती आरोप करणार. काहीतरी पुरावे असतील किंवा मग काहीतरी तिला इजा झाली असेल म्हणून ती बोलत असेल. कुठल्याही एखाद्या सामान्य व्यक्तीवर आरोप करायचे असतील आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणायचं असेल तर खोटं असेल तरीसुद्धा माणूस एक वेळ विचार करतो की आपण त्याच्यावर खोटे आरोप लावतोय आणि ते सिद्ध होतील का. एखाद्या 4 वेळा आमदार राहिलेल्या माणसावर आरोप करणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे, या दोन्हींचा विचार इथल्या लोकांनी करणं गरजेचं आहे. तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांनी करणं गरजेचं आहे. कुणीतरी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल का याच्यावरही बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. खाली कॉमेंट्स येत आहेत, तुम्ही आत्तापर्यंत का गप्प होत आहेत. काही लोकांचं समर्थनही आहे. काही लोक म्हणतायत बोलण्यामध्ये तथ्य आहे. काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ 70% लोकांचं म्हणणं आहे बोलण्यांमध्ये तथ्य आहे. तिथं लोक काही कॉमेंट करत नसतील, मात्र ज्या समर्थनार्थ कॉमेंट आहेत, त्या महिलेच्या समर्थनार्थ कॉमेंट आहेत, त्या कॉमेंटला 70-70, 100-100 लाईक आहेत. याचा अर्थ असा आहे की शास प्रकरणामध्ये 70% लोक हे त्या महिलेचे समर्थन आहेत, बाकीचे लोक संभ्रमामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. एखादी महिला, मी त्यांना विचारलं इंटरव्ह्यू करत असताना तुमचा चेहरा ब्लर करू का, तर त्या म्हणल्या साहेब मी आत्ता मेलेली आहे आणि जगण्यामध्ये काही इच्छा नाही, फक्त लेकरांसाठी मी जगते आणि ही सगळी परिस्थिती फक्त त्यांच्यामुळे आहे. नाहीतर मला कोणाची काहीही वैर किंवा मग मला कोणाची काहीही दुश्मनी काढायची नाही आहे. हा सगळा प्रकार गंभीर आहे, धक्कादायक आहे. स्वतःच्या मुलीला मागितल्यानंतर काय एखाद्या आईला वाटेल हे फक्त त्या महिलेनं जाणवलं आहे, तिने अनुभवलं आहे. कॉमेंट करणाऱ्यांना काहीही जात नाही, धोंडेंच्या समर्थकांना काहीही जात नाही, धोंडेंच्या लाभार्थ्यांना काहीही जात नाही. जेव्हा कधी त्यांच्यावर अशा प्रकारचा प्रसंग येईल ना, तेव्हा काय नेमक्या संवेदना असतात, काय भावना असतात, काय दुःख असतं, काय वेदना असतात हे त्यांना कळेल. 40 मिनिटांमध्ये एकही शब्द त्या महिलेनं चुकीचा आणि काटछाट करण्यासारखा वापरलेला नाही. आम्ही पाहिल्यात अनेक इंटरव्ह्यू, मुलाखती पाहिल्यात, काटछाट कट करणाऱ्या. अनकट ती मुलाखत होती, एकही शब्द सदरील महिलेनं चुकवलेला नाही. जेव्हा चुकवलेला नसतो ना आणि ते शब्द जेव्हा हृदयातून निघतात ना, ते खरे असतात, ही त्याची ओळख असते. सदरील महिलेनं आरोप केलेत, मात्र त्या आरोपाचं खंडन न करता भीमराव धोंडेंचे कार्यकर्ते म्हणजे जसाच इंटरव्ह्यू फ्लॅश झाला तशाच तासभरामध्ये नगर गाठतात. त्या महिलेने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की भीमराव धोंडेंचे बाजूचे चेले चपाटे हे त्यांना काहीतरी गोष्टी करायला लावतात. आणि मी इंटरव्ह्यूमध्ये हेही विचारलं की भीमराव धोंडे काय लहान आहेत का की कुणाचं ऐकायला. मात्र भीमराव धोंडे नेमकं कुणाचं ऐकून काय करतात हे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कळत असेल. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही त्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि अक्षम्य आहेत. तुम्ही सदरील महिलेला जो काही त्रास देत आहेत ना तो अत्यंत बेकायदेशीर आहे आणि एका मानवतेला काळिमा छापणार आहे, फासणार आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहेत. सदरील महिलेनं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की दादा हा इंटरव्ह्यू फ्लॅश झाल्यानंतर काही तासांमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र सदरील महिलेवर गुन्हा दाखल झाला नाही, कारण गुन्हा दाखल करताच येत नाही. मात्र यावरूनही वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतो की सदरील महिलेला पोलीस ठाण्यामधून फोन आला की तुमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आणि प्रतिबंधात्मक कारवाई कोणावर केली जाते? सराईत गुन्हेगारावर. यानंतर अशा प्रकारचे गुन्हे करू नका,
अशा प्रकारचे आरोप करू नका, काही कुठाने करू नका. ही सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई वापरली जाते, मात्र या महिलेच्या बाबतीमध्ये ती प्रतिबंधात्मक कारवाई वापरण्यात येत आहे. फोन आला, तुम्हाला बोलावला आहे आणि अर्जामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही सदरील भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये निवडणुका सुरू आहेत, काहीही बोलू नका, काहीही आरोप करू नका, त्यांच्या संदर्भामध्ये कोणालाही काहीही बोलू नका. का तर ही तुमच्या आर्टिकल 19वर जे आहे ती गदा आहे, तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. भारतामध्ये कुणालाही कुणाच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी संविधानाच्या नियमानुसार बंदी नाही आहे. सदरील महिला ही आरोपी नाही आहे, सदरील महिला ही पीडित आहे आणि त्या पीडित महिलेच्या बोलण्यावर जर पोलीस प्रशासन कोणाच्या तरी सांगण्यावरून बंदी घालत असेल तर ही कायद्याला काळिमा फासणारी गोष्ट आहे. पोलीस प्रशासन नेहमी या नेत्यांच्या दबावाला बळी पडून पीडितांना त्रास देण्याचं काम करतात. मला सगळ्या पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही आहे, मात्र असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत ते नेत्यांना हाताशी धरून किंवा मग नेत्यांच्या सांगण्यावरून बऱ्याचशा काही गोष्टी करतात. पोलिसांना मला आवाहन करायचं आहे. मी एक छोटासा किस्सा सांगतो, आता ताजा आहे. महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्यावर परमबीर सिंगांनी सांगितलं होतं की 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश परमबीर सिंगांना गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले होते. ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. अनिल देशमुखांना जामीन मिळाला. एवढंच नाही तर परमबीर सिंगांना तब्बल बेपत्ता राहावं लागलं होतं. पोलीस आयुक्त होते परमबीर सिंग, लक्षात घ्या. तिथल्या या संबंधित पोलिसांच्या प्रक्रियेमधल्या लोकांनी लक्षात घ्या, पोलीस कर्मचाऱ्यांनी, इथल्याच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात जे कोणी प्रेक्षक आहेत, जे कोणी बघत असतील किंवा प्रकरणं हाताळत असतील, या सगळ्यांना मी लक्षात आणून देतोय पोलीस कर्मचाऱ्यांना की परमबीर सिंग होते, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते नंतर, महायुती सरकार आल्यानंतर, तरीसुद्धा परमबीर सिंगांना बाहेर येता आलं नाही. परमबीर सिंगांना लपून राहावं लागलं. का तर आरोप केले आणि आरोप खोटे ठरले, आरोप सिद्ध झालेले नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांना मला सांगायचं आहे की या प्रकरणामध्ये सुद्धा तसंच होऊ शकतं. नेत्यांच्या सांगण्यावरून काहीही करू नका, नेत्यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर वागू नका. नेत्यांच्या नोकऱ्या जात नाहीत. नेते जनतेला लुटून, जनतेला पैसे देऊन, जनतेला भूलथापा देऊन, विश्वासात घेऊन, त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून सत्तेत येतात. त्यांच्या नोकऱ्या जात नाहीत. नोकऱ्या जातात शासकीय नोकरदारांच्या, नोकऱ्या जातात पोलिसांच्या. म्हणून पोलिसांना मला आवाहन करायचं आहे, आज तुम्हाला काही क्षण सुखद असतील, काही तुम्हाला लाभ होत असेल, मात्र भविष्यासाठी तुमच्या लेकरांचा, तुमचा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांचा विचार करा. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी जाते ना, तेव्हा त्याच्या घरचं वातावरण काय असतं, तेव्हा त्याचं वातावरण काय असतं, हे एकदा त्या कर्मचाऱ्याला विचारा. मला आवाहन करायचं आहे नगरच्या पोलिसांना, कुठल्याही नेत्यांच्या काम करा, कायदेशीर करा. कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम कोणाच्याही नेत्याच्या सांगण्यावरून अजिबात करू नका. भविष्यामध्ये ती सगळी कारवाई तुमच्या अंगलट येईल. नेते तुम्हाला शेवटपर्यंत सहकार्य करत नसतात, ते कधीही करत नसतात. मी जुनी म्हण तुम्हाला एक सांगतो. आमची आई आजी सांगायची, कुठली तरी एक माकडीण असते आणि पाणी जेव्हा नरड्यापर्यंत येतं ना, तर ती माकडीण लेकरू डोक्यावर असले ती सुद्धा पायाखाली घेते, अशी जुनी म्हण आहे. आता ती किती सत्य मला माहीत नाही, मात्र जेव्हा तुम्ही बुडायला लागतात ना, तर तेव्हा तुमच्या पायाखाली ते घेऊ शकतात नेते तुम्हाला. ही सगळी परिस्थिती आहे, पोलिसांनी लक्षात ठेवावं. आणि सदरील महिलेवर जी काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली पोलिसांकडून, ती अत्यंत चुकीची आहे. मला वाटतं कायदेशीर पद्धतीने त्या महिलेवर तुम्ही बंदी घालू शकत नाहीत, तिच्या बोलण्यावर बंदी घालू शकत नाहीत. हा नेता तुम्हाला अशा प्रकारे ट्रीट करत असेल, अशा प्रकारे तुमच्याकडून वागणूक करून घेत असेल, अशा प्रकारे कायदा मोडून तोडून घेत असेल, तर तो जेलमध्ये जाणार नाही, तिथं तुमचं नुकसान होऊ शकतं. ही सगळी परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या. मला तुम्हाला काही शिकवायचं नाही आहे, तुम्हाला मला काही चॅलेंज करायचं नाही आहे, तुम्हाला मला आदेश द्यायचे नाही आहेत, विनंती करायची आहे. कायद्यानं वागा. कायद्यानं जो कोणी दोषी असेल, मी त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की सदरील महिला चुकीची असेल तर तिच्यावर सुद्धा कठोर आणि कडक कारवाई करा. जो दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई करा. त्या महिलेने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला आणि माझ्या जीवाला धोका आहे, तिला सुरक्षा देण्याच्या ऐवजी तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणं कितपत योग्य आहे, कोणत्या कायद्यामध्ये बसतंय, हे मला पोलिसांनी तिथल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. सदरील नेत्याचे कार्यकर्ते आणि नेता इथं भाषणामध्ये सांगतोय की भीमराव धोंडेंच्या काळामध्ये इथं पोलीस स्टेशनला नामांकन मिळालं, इथं कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नव्हते. आता दहशत आहे.
दहशत खरी तुमची होती त्या ठिकाणी आणि म्हणून गुन्हे दाखल होत नव्हते. तुम्हाला त्या ठिकाणी सत्तेमध्ये होतात ना तेव्हा लोक घाबरायचे, तुमचे कार्यकर्ते लोकांना पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचू देत नव्हते, त्याच्यामुळे तिथं गुन्हे दाखल होत नव्हते. त्याचं कारण असं नाही आहे की कायदा सुव्यवस्था बिघडलेली नाही आहे. तिथं लोक दहशतीमध्ये होते, तुमच्या गुंडांना तिथले लोक घाबरत होते, म्हणून तिथं पोलिसांमध्ये तक्रारी नोंद केल्या जात नव्हत्या आणि त्याच्यानंतर कदाचित ते सगळं प्रकार होऊ शकला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तशी सगळी परिस्थिती आहे. मी अजिबात काही खोटं बोलत नाही. तुमच्या लोकांची दहशत फक्त मतदारसंघामध्येच नाही तर तिथल्या नगरच्या पोलीस ठाण्यापर्यंत सुद्धा आहे. इंटरव्ह्यू फ्लॅश झाल्यानंतर तुमचा एक चेला त्या ठिकाणी तासभरामध्ये ठाण्यात पोचला आणि या महिलेच्या विरोधामध्ये काही करता येतंय का बघा असं त्या ठिकाणी म्हणू लागला. भीमराव धोंडेंच्या कार्यकर्त्यांचं आणि तिथल्या समर्थकांचं त्यांच्या लाभार्थ्यांचं पोलीस ठाण्यामध्ये वारंवार रोज काय काम असतं त्या ठिकाणी. भीमराव धोंडेंची तक्रार आहे, त्यांनी तिथं हजर राहायला पाहिजे. भीमराव धोंडे राष्ट्रपती आहेत का की त्यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातो? तुम्हाला जायचं ते स्वतः जा. तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांना मला सांगायचं आहे की सदरील महिला ही बोलते आणि ती खरं बोलते म्हणून तिच्यावर दबाव आणला जातोय, तिचा आवाज बंद केला जातोय. पोलीस प्रशासनाला माझी पुन्हा विनंती आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्यांच्या सांगण्याला दबावाला अजिबात बळी पडू नका. नेते तुम्हाला वाचवायला येतच नाहीत, हे मी तुम्हाला जिवंत अनेक उदाहरणं सांगतो आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. एखादी महिला तुमच्या विरोधामध्ये आवाज उठवते, तिला कशा प्रकारे कायदेशीर पद्धतीनं दबाव टाकून बंद केलं जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचे जिवंत उदाहरण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नव्यानं पाहायला मिळतील. अशा प्रकारचे लोक सत्तेमध्ये असणं किती घातक आहे हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. मी इंटरव्ह्यू केलेल्या इंटरव्ह्यूच्या खाली कॉमेंट आहेत की भीमराव धोंडेंच्या संस्थेमध्ये असंच चालतं आहे, तिथं महिला मुली तिथल्या शिक्षिका सुरक्षित नाहीत आणि तिथले शिक्षक हे 10वी-12वी असल्यामुळे, तिथल्या शिक्षकाचा अभ्यास नसल्यामुळे, शिक्षणासाठी ते कमी पडत असल्यामुळे तिथल्या शिक्षणाचा स्तर जो आहे तो घटलेला आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. या लोकांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये जर द्यायचं असेल तर मला वाटतं आष्टी पातोदा शिरूर मतदारसंघामध्ये दहशतीचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही, तिथल्या महिला मुली सुरक्षित राहणार नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि मला वाटतं की भीमराव धोंडेंना सत्तेमध्ये केवळ याच कारणासाठी यायचं आहे की मी या प्रकरणामध्ये सही सलामत सुटून बाहेर निघेल म्हणून त्यांना सत्तेमध्ये यायचं आहे. भीमराव धोंडेंनी ज्या काही चुका केलेल्या आहेत ना त्या अक्षम्यच आहेत. नेहमी मला सांगितलं जातं की तुम्ही भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरून जात आहात, तर भीमराव धोंडेंनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की हे सगळं खोटं आहे. तुम्हाला फारच कीव येते भीमराव धोंडेंची खाली कॉमेंट करणाऱ्यांच्या की विरोधामध्ये कुणीतरी त्यांना भडकून दिलं आहे, कुणीतरी पैसे दिलेत संग्राम धनवेंना भीमराव धोंडेंच्या बातम्या द्यायला. तर भीमराव धोंडेंनी संग्राम धनवेच्या समोरासमोर येऊन बसावं आणि माझ्या 4च प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सगळ्या बातम्या थांबवून टाकतो. 4च प्रश्नाची उत्तर भीमराव धोंडेंनी द्यायची संग्राम धनवेला. वेळ, ठिकाण आणि तारीख सांगा. मी कॅमेरा, माईक, लाईट्स सगळ्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी हजर राहतो आणि माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं भीमराव धोंडेंनी द्यावीत. बातम्या बंद करून त्यांची मी माफी मागतो. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जर घडल्या तर ठीक, अन्यथा कॉमेंट करणाऱ्यांनी इथून पुढे त्या कॉमेंट अजिबात करू नयेत. तोच सवाल तिकडे भीमराव धोंडेंना जाऊन विचारावा. कुठल्याही नेत्यांनी मला अजिबात काहीही पैसे दिलेले नाहीत. तुमचे जर चुका नसत्या तर माझ्या तोंडामध्ये दातसुद्धा नव्हता कोणाला सवाल करायला. अशी सगळी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मराठी महाराष्ट्र शांत बसणार नाही, चाहे निवडणुका असोत किंवा निवडणुका नसोत. एवढंच. धन्यवाद.